मैत्रिणी सगळ्यांसाठी युनिक छान असं कापडी पिशवी घेऊन आलेले. म्हणजे पहिला पण मी व्हिडिओ शेअर केलता बरं का, पण पुन्हा घेऊन आलेले. म्हणजे बऱ्याच अशा कमेंट आल्या की बाबा की म्हणजे तुमचं काही बोलणं कळलं नाही किंवा पिशवीत वगैरे सांगितलेलं मेजरमेंट व्यवस्थित सांगा म्हणजे समजेल असं. तर चला पुन्हा म्हणलं मग सगळ्यासाठी छान असा व्हिडिओ घेऊन येऊया. मी सिक्रेट टिप्स वापरून म्हणजे सिक्रेट त्यात काहीतरी वापरून ना छान असं मी वेगळी पिशवी केलती बरं का. रेग्युलर तर आपण आहे अशी पिशवीवर, पण मी वेगळी पिशवी केलती ना. पण तो व्हिडिओ बराच जण बघितला, पण असे कमेंट आले की बाबा तुम्ही काय बोलला ते कळलं नाही, की कटिंग व्यवस्थित सविस्तर दाखवा. तर मी तुम्हाला कटिंग पूर्ण व्यवस्थित दाखवणार आहे. ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हाय, हॅलो, नमस्कार मैत्रिणो, मी प्रिया. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. जर जे रेग्युलर व्हिडिओ बघतील, जे नवीन व्हिडिओ त्या सगळ्यांची मनापासून मी आभार आहे. असंच मला सपोर्ट करतो. आणि आता मी ह्या पिशवीचं तुम्हाला कटिंग सांगणार आहे. तर पहिले कटिंग सांगणार, मग स्टिच सांगणार, सोपं सावकाश सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. जर आवडला तर इतरांना शेअर करा. आणि जे नवीन व्हिडिओ बघतात त्यांनी चॅनल सबस्क्राईब करणं म्हणजे असं मला युजफुल आयडिया बघते. आणि जे रेग्युलर व्हिडिओ बघते ना त्यांनी छानपैकी छान अशी कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ आवडले इतरांना शेअर करा. एकदम सिक्रेट टिप्स मी सोपं तुम्हाला सांगणार आहे. आपण प्रवासावर कुठे जाईल आपल्या पर्समध्ये ठेवण्यासाठी एकदम साधी सोपी छान अशी युनिक काहीतरी वेगळी छान अशी मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा आता एकदम सविस्तर सांगणार आहे, कारण पहिल्या वेळेस काय झालं माझ्याकडे चूक झाली. म्हणजे जरा कसं होतं माही काही गडबडीत झालं. पण कसं आहे आता मी समजलं बाबा की आपण व्यवस्थित केलं पाहिजे, जेणेकरून मी एवढा प्रयत्न करून मी जर व्हिडिओ करते तर सगळ्यांना बाबा की त्याचं म्हणजे फायदा झाला पाहिजे, म्हणजे समजलं पाहिजे ना. तर चला मी तुम्हाला सांगते पहिले कटिंग वगैरे कसं केलं मी. म्हणजे कटिंग करून तुम्हाला सांगते मेजरमेंट वगैरे किती घेतलेलं आहे. मग पहिलं कटिंग झालं की मग स्टिच कसं करायचं सोपं सांगणार ते. तर चला पुढे तुम्हाला सांगते. कटिंग हे मी घेतलेले मेजरमेंट वगैरे कसं, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तुम्ही अर्धवट व्हिडिओ जर बघितला तर तुमच्या लक्षात येईल ना, परत तुम्ही कमेंट करणार की बाबा तुम्ही सांगितलं नाही कसं काय. त्यामुळे व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी कसं मेजरमेंट घेते. आता बघा हा कपडा घेतलेला आहे, म्हणजे हा आपला काठपदराचा कसा असेल असा घेतलेला आहे. हा घेताना बघा असा डबल घडीचा वगैरे घेतला तर चालेल, मी तुम्हाला सांगते पुढे. आता बघा हे बंदासाठी आपण 2 घेतलेले आहे. आता जशी पिशवीचं आपल्याला बंद कमी जास्त पाहिजे त्या मेजरमेंटनुसार घेतलं तर चालेल. तर बघा बंदासाठी बघा असा कपडा घेतलेला आहे. घेताना 1 लेवल घ्यायचा. आता तुम्हाला मेजरमेंट सांगते, स्टेप बाय स्टेप सांगते. हा बघा हा कपडा घेतलेला आहे आपण बंदासाठी. तर तुम्हाला सांगते याचे बघा रुंदी घेतलेली आहे 3 इंच ह्याचा बंद करण्यासाठी. आता उंची बघून घ्यायची बघा, उंची घेतलेले 14 इंच. 2 असे बंद करून घेतलेले, ह्याची उंची घेतलेली 14 इंच आणि रुंदी घेतलेली 3 इंच असे 2 बंद करून घेतलेले आहेत. जरी तुम्हाला हवा असेल अजून डबल बंद काढून घेतला तर म्हणजे ह्याच्यातनं डबल जरी जाडसर करायला बंद केला तर चालेल. हे घेतलेले 2 बंदासाठी झालेले आहेत. तर आता बघा हा एक चौकोनी घेतलेला कपडा आपल्याला लागण्यासाठी हा डबल घडीचा घेतलेला आहे. तर मी तुम्हाला सांगते हे जे छानसाठी सिक्रेट टिप्स करणार होतो आपण. आणि हा घेतलेला बघा मेन फॅब्रिक म्हणजे आपल्याला हे पिशवीसाठी घेतलेलं आहे. तर तुम्हाला हा बघा शिल्लक राहिलेला टॉप होता ना मी त्याचा घेतलेला, त्याला पण बघा अस्तर आलेलं आहे. घेताना हो का जर तुम्ही जाडसर एखादा घेतला तरी चालेल, मग अस्तर लावायची गरज नाही. असं सिल्कमध्ये घेतलं तर ह्याला अस्तर घेतलं तर चालेल. इथे बघा मी अस्तर घेतलेलं आहे. हा बघा एक घेतलेलं डबल म्हणजे टॉप आहे असं मी कट करून घेतलेलं आहे, म्हणजे जो खराब झालेला होता ना असं घेतलेलं. म्हणजे आता ह्याचा वापर न करणार असेल ना तर ह्याची छान पिशवी करण्यासाठी. तर हा घेतलेला डबल घडीचा आणि हा पण घेतलेला डबल घडीचा. बघा वरच्या साईडला आपण जे मेन फॅब्रिक असतं ते आलेलं, आतल्या साईडला अस्तर आलेलं, असे 2 घेतलेले आहेत कपडे. म्हणजे हे 2 घेतलेले आहेत. तर आता तुम्हाला उंची सांगते किती घेतलेले बघा. सांगते वरून ठेवायची उंची घेतलेली आहे बघा. इथं शिलाई मार्जिन धरून 17 इंच घेतलेले. शिलाई मार्जिन म्हणजे हो आपल्याला वरीचं फोल्ड करण्यासाठी लागतं, खालीसाठी शिलाईसाठी लागतं. समजा वर 1 इंच फोल्ड करण्यासाठी, खाली अर्धा इंच शिलाईसाठी घेतलेलं आहे. हे घेतलेले उंची 17 इंच शिलाई मार्जिन धरून. आता रुंदी बघून घेऊया. हो का ही मी उंची अशी ब्लाऊजची कशी उंची मोजतो अशी मोजत असते, रुंदी अशी मोजत असते. हो का रुंदी घेतलेली आहे 13 इंच शिलाई मार्जिन धरून. दोन्ही साईडने आपल्याला अर्धा इंच शिलाई करण्यासाठी, म्हणजे आता आपल्याला दोन्ही जोडण्यासाठी घेतलेलं आहे. तुम्हाला जेवढं लागतं तेवढं घेतलं चालेल. अजून जरी एक्स्ट्रा उंची रुंदी वाढवली तरी चालेल. आणि बघा हे कपडे घेतलेले आहेत दोन्ही मी अस्तर आणि मेन फॅब्रिक असं करून 4 कपडे घेतले. हे 2 असे घेतलेले आहेत. हा घेतला मेजरमेंट घ्यायचं कसं सांगते. आता बघून घ्यायचं. हो का हा कपडा आहे बघा. हो का सरळ आपण हे ठेवलेला हा कपडा घेतलेला आहे. तर आता आपल्याला त्रिकोणी कपडा काढायला लागणार. तर मेजरमेंट बघून घ्यायचं तुम्हाला केवढा पाहिजे. समजा ह्या साईड नका इथं मेजरमेंट हे बघा. हे तर ही महत्त्वाची टिप्स आहे बरं का, इथं बघितलं पाहिजे. म्हणजे कसं आहे आता बघायचं का इथं घेतलेलं आहे 6 इंच, ह्या साईडनं 6 इंच आणि ह्या साईडनं 6 इंच. 6 बाय 6चा असा त्रिकोण आपण कट करून घेणार आहोत. हे बरोबर घेतलं 6 बाय 6चा. तर आता बघून घ्यायचं बघा
हा घेतलेला आहे जो आपल्याला लागणार आहे कपडा तो घेतलेला आहे. इथे बघायचं 6x6 भरते का. हो का, 6x6 असं इथे एक टिक करून घ्यायची आणि इथे एक टिक करून घ्यायची. घेताना 6x6 बरोबर घ्यायचा म्हणजे बरोबर आपला आला पाहिजे. आता बघा हा बरोबर आलेला आहे. किंवा असं जरीच ठेवलं चालेल. हे असे साधी सोपी पण ट्रिक आहे बरं का. असं पण ठेवू शकता. आणि हे आता आपण कट करून घेऊया. हे इथून म्हणजे एक प्रकारचा आपण चौकोन घेणार आहोत. हा बघा आपण चौकोन घेतलेला आहे. हे बाजूला ठेवून घेऊ. हा बघा आपला तुम्हाला दाखवते ओपन करून. हा चौकोन घेतलेला आपण. आता हा मध्ये घडी घालून हा त्रिकोण घेतला. इथून कट करून घेऊया आपण व्यवस्थित. जरी तुम्ही जाडजूड जर तुम्ही पिशवी शिवणार असेल ना तर हा चौकोन एक्स्ट्रा घ्यायचा. म्हणजे काय, जेणेकरून त्यात पिशवी व्यवस्थित बसली पाहिजे. नॉर्मल जर घेणार असेल तर कमी घेतलं चालेल. जर मोठी साईजमध्ये जर पिशवी एकदम जाडजूड करणार असेल ना तर हा चौकोन आहे ना तो मोठा घ्यायचा. 7, 8, 9x9चा घेतला तर चालेल. कारण जेणेकरून त्यात पिशवी बसली पाहिजे. आपल्याला इथं पण फोल्ड करण्यासाठी इथे शिलाईमध्ये जाणार आहे. तर चला आता ही बघा 2 घेतलेले आहेत. हा एक आपण घेतलेला आहे. तर आता बघून घ्यायचं. हा पण आपल्याला ह्याचं मेजरमेंट बघून घ्यायचं. हे घडी करून घ्यायची. हे बघा हे घडी करून घेतले तुम्ही बघा व्यवस्थित काळजीपूर्वक बघा. ही जो आपण एक त्रिकोण घेतला त्याची घडी करून घ्यायची आणि त्याचं अंतर मोजून घ्यायचं. आपल्याला इथं पट्टी काढण्यासाठी आपल्याला नॉड लावण्यासाठी त्यातून नॉड होण्यासाठी या साईडला थोडंसं अंतर इकडे 1 इंचाचं अंतर ठेवायचं. 1-1.5 इंचाचं अंतर ठेवायचं आणि बघूया 3.5 म्हणजे ह्याचं डबल धरलं ना 7चा आपण पट्टी करून घेणार. म्हणजे 7ची पट्टी करून घ्यायची आपल्याला नॉड लावण्यासाठी. तर घेताना का हे बघून घ्यायचे. याच्या 2 पट्ट्या करून घेऊया वाटलंच का. अशा 2 पट्ट्या करून घेऊया. याची रुंदी तुम्हाला दाखवते. रुंदी घेतलेली 3 इंच म्हणजे 1.5 इंचाचा आपण करणार. तर 7 इंचाची पट्टी काढून घेऊया. 7 इंच आणि साईडनं फोल्ड करण्यासाठी 1 इंच घेऊया. म्हणजे आपल्याला साईडनं दोन्ही साईडनं फोल्ड करण्यासाठी लागणार आहे. आता बघा घेतलेलं आहे हे बघा 8चा कपडा घेतलेला आहे. ही अशी रुंदी घेतलेली 8 इंचाची आपल्या इथून कट करणार आणि 3 इंचाची उंची घेतलेली आहे. म्हणजे आपल्याला इथून बघा यामधून कट करण्यासाठी हे घेतलेलं आहे. हे घेतलेलं आहे. हा बंद घेतलेला आहे. तर चला एवढंच झालेलं आहे. चला तुम्हाला स्टिचवर कसं करायचं सांगते. आता बघायचं सगळ्यात अगोदर हे व्यवस्थित अस्तर व्यवस्थित ना मेन फॅब्रिकला जोडून घेऊया. जरी तुम्हाला डायरेक्ट जमत असेल डायरेक्ट केलं तरी चालेल किंवा नसेल तरी असं जोडून घेतलं चालेल. पहिला आपण जोडून घेऊया पूर्ण व्यवस्थित असं ठेवायचं. जरी अजून एखादं फॅब्रिक तुम्ही आतून वापरलं तरी चालेल. म्हणजे तुम्हाला जाडजूड जरी झालं. आणि जसं मी सांगितलं तसं महत्त्वाची टिप्स म्हणजे जाडजूड जर तुम्हाला करायचं असेल ना तर त्रिकोणी आपण जो त्रिकोणावर लावणार आहे तो घेतलेला आहे की नाही चौकोनी कपडा आपण त्रिकोण कट करून तो एक्स्ट्रा मोठा घ्यायचा जेणेकरून पिशवी त्यात बसली पाहिजे. जाडजूड झालं बसणार नाही व्यवस्थित. त्यामुळं हे आपण जोडून घेतलेलं आहे बघा. नुसतं काही नाही साधं सोपं आहे. मेन फॅब्रिकला आपण अस्तर जोडून घेतलेलं आहे. आता हा दुसरा घेऊया. हा पण असा व्यवस्थित जोडून घ्यायचा. हे बघा व्यवस्थित आपण जोडून घेतले. दोन्ही एकसाथ जोडून घेतलेले आहेत. आपण एक लेवल कमी जास्त झाला असेल तर एक लेवल करून घ्यायचं व्यवस्थित. हे बघा कमी जास्त झालेलं आहे. व्यवस्थित एक लेवल करून घ्यायचं. हे बघा एक लेवल करून घेतलेलं आहे. आता काय करायचं कुठलीही साईड घ्या. फक्त उभी साईड घ्यायची. हो का जशी आपण उंची उभी घेतलेली आहे इथून आपण फोल्ड करून घेणार आहोत. व्यवस्थित जेवढं शिलाईमध्ये घेतलं तेवढं आतल्या साईडला असं फोल्ड करायचं व्यवस्थित. शिलाई करून घ्यायची. बघा हे व्यवस्थित फोल्ड केले तसं हे पण फोल्ड करून घेऊया. बरोबर फक्त घेताना घ्यायचं उंची बघून घ्यायची. रुंदीच्या साईडला नाही उंचीच्या साईडला उभी उंची घेतली त्या साईडला हे करून घ्यायचं. जरी हे येत असलं ना हे साधं सोप्पं आहे पण मेन आहे ते आपल्याला तिथं ते आपल्याला ती म्हणजे छोटीशी टिप्स आहे ना ती महत्त्वाची सिक्रेट टिप्स ती तेवढी लक्षात ठेवा. म्हणजे बघा मी कसं लावते कारण कसं आहे की जर कधी देण्याचं आपल्याला लक्ष देणार बरोबर कसं आहे. चला आपण बंद करून घेऊया. बंदासाठी मी सांगितलेलं आहे व्यवस्थित बंद दोन्ही आहेत का बघून घ्यायचे. कमी जास्त होऊन द्यायचं नाही कारण कसं होतं लावलं की बंद कमी जास्त होतो. त्यामुळे व्यवस्थित एवढी काळजी घेतली. तर बघा एक लेवल करून घेऊया.
ले उंची 14 इंच, रुंदी घेतलेली आहे 3 इंच. हे दोन एकसारखे बंद घेतलेले बंद करून घेऊया आपण. बघा बंद करताना आपण बघा एकदा ह्या साईडनं फोल्ड करून घ्यायचं, एकदा ह्या साईडनं मधी फोल्ड करायचं मधी. हो का, तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते. हो का, इकडून मध्ये घ्यायचं, इकडून मध्ये घ्यायचं आणि पुन्हा मग एक साईड अशी ह्याच्यावर उलटी करायची आणि त्याच्यामुळे स्टिच करून घ्यायचं. तुम्ही कुठल्याही याला असं जर बंद करायचं असेल ना ही ट्रिक वापरा. पर्स असू द्या, कुठली पिशवी असू द्या, बाजारी पिशवी असू द्या, कपडे पिशवी असू द्या, त्यासाठी व्यवस्थित असं करून घ्यायचं. तसं ह्या साईडला पण आपण तसा हा आपण बंद करून घेऊया. ह्या साईडने एक बऱ्या करून घ्यायचं आणि ह्या साईडने एक बऱ्या आणि त्याच्यानं शिलाई करून घ्यायची व्यवस्थित. तुम्ही तिची रुंदी वाढवली तर चालेल बंदाची, जेवढं तुम्हाला कम्फर्टेबल वाटते धरण्यासाठी. म्हणजे बॅगेच्या साईजला बॅग जर छोटीशी तुम्ही होत नाही, थोडंसं कमी व्यवस्थित मेजरमेंट. परत ना आपल्याला एकदा शिलाई दिली की खोलानी करणार त्यातला एक प्रॉब्लेम होतो. त्यामुळे व्यवस्थित आपलं दोन्ही साईडने धागे वगैरे आहेत ना, त्यामुळे व्यवस्थित एक लेवल करून घेऊया. हे बघा बंद झालेला आहे, आपले दोन्ही रेडी झाले. बंद लावून घेऊया. चला, बंद तुम्ही शेवटी लावले चालेल किंवा पहिल्यांदा लावले चालतील. हे फक्त हे शिलाई करून मग घेतल्यावर बंद लावले. आता बघा बंद लावताना नेहमी सांगत असते ह्याचा मध्य करून घ्यायचा. बरोबर दोन्ही बाजू एका एक म्हणजे एक बाजू घ्यायची अशी व्यवस्थित जुळवून घ्यायची, त्याचा मध्य करून घ्यायचा. आता हे बघून घ्यायचं. असं केलं तरी चालेल किंवा असं मेजरमेंट घेतलं चालेल. साधी सोपी 2 ट्रिक सांगते. हो का, असं पण तुम्ही मेजरमेंट घेऊ शकता. 6 6 12 भरते 6.25चं म्हणजे 6.25चं बरोबर आलेलं आहे. किंवा मी असं तसं पण केलं 6.25चं केलेलं आहे मेजरमेंट. साईडने आपल्याला शिलाई मार्जिनसाठी समजा ह्या साईडला आपण 2 इंच सोडलं, ह्या साईडला 2 इंच सोडलं. बरोबर बंद मेजरमेंट मध्ये जो सेंटर काढला ना तिथून ह्या साईडला मेजरमेंट तेवढंच आणि ह्या साईडला मेजरमेंट तेवढंच टाकायचं. कमी जास्त होऊन द्यायचं नाही, जेणेकरून बंद बरोबर मधोमध लागला पाहिजे. दोन्ही बंद एकसारखे लागले पाहिजे. त्यामुळे काय करायचं, एकाला मेजरमेंट करून घेतलं तो दुसरा कपडा व्यवस्थित त्याच्यावर असा ठेवायचा. एक्स्ट्रा हो कमी हो पण व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा, व्यवस्थित असा ठेवायचा आणि त्याला पण टिक मार्क करून घ्यायची. बंद लावता मेजरमेंट करून घेतले. चला आता बंद लावून घेऊया. बघा बरोबर तुम्हाला दाखवते का, हे सेंटर काढून घेतलेलं आहे. हो का, बंद असा आपण लावून घेणार आहोत. आत थोडासा बंद सोडून द्यायचा, जास्त कोणी पण घ्यायचं नाही. हे बघा बंद बरोबर हो का व्यवस्थित. बघा घेताना सरळ बंद घ्यायचा, तिरका वगैरे जाऊन द्यायचा नाही, व्यवस्थित असा घ्यायचा आणि हे इथं लावायला घ्यायचा. बंद थोडा आपल्या साईडला सोडला, जिथं बरोबर आपण टिक मार्क केलं तिथून बंद लावायला घेऊया. बंद लावायला घेतले शिलाई लॉक करून व्यवस्थित घ्यायची. तसंच पुढं आणायचं, पुढं जिथं आहे फक्त हे बघायचं. हो का, ही पट्टी आहे ना अशी व्यवस्थित हो का अशी सरळ करून घ्यायची. जेवढं त्या साईडला शिलाई घेतली तेवढी या साईडला बरोबर आपण आतल्या साईडला सोडायचं आणि बंद लावून घ्यायचा. शिलाई लॉक करून घ्यायची. हो का, बरोबर बंद लागला गेलेला आहे. तसं आता दुसरे पण ह्याला आपण लावून घेऊया. तुम्ही कुठल्याही बॅगेला लावताना अशी बंदाच लावण्याची ट्रिक वापरायची, म्हणजे बरोबर आपलं बंद पहिलं तयार केलं की चेक करून घ्यायचं बरोबर आले का. फक्त बंद लावताना दोन्ही मेजरमेंट बरोबर घ्यायचं, व्यवस्थित पण लावून घ्यायचं. जसा तो बंद लावतो हा बंद लावून, फक्त बंद पण लावताना व्यवस्थित असं बघून घ्यायचं. जेवढं ह्या कपड्याला आपण ना बंद लावताना आतल्या साईडला बंद थोडाच कपडा सोडलेला तेवढंच ह्याला पण सोडायचा. नाही तर एक्स्ट्रा कमी जास्त झालं ना तर परत ना बंद खालीवर होऊ नये. बंद बरोबर लागले गेलेले आहेत. आता काय करायचं, हे झालेलं आहे. आता एक दुसरी पट्टी घेतलेली आहे, तुम्हाला सांगते याचं काय करायचं. ही आपण काठपदराची पट्टी घेतलेली आहे बघा 8 इंचाची, जसं सांगितलं तसं मी. आता हे आपण कट करून घेऊया, मधून कट करून घ्यायची. ओके, कट करून घेतलेली आहे. आता आपण ह्याला अशी शिलाई करून घेऊया, किंवा तुम्हाला सांगताना दाखवते मी. हे बघा कट करून घेतलेलं आहे आपण हे बंद करण्यासाठी. आता हे घ्यायचा हा कपडा मेन फॅब्रिक आपण जे त्रिकोणी दोन्ही करून घेतले त्याला हो का असं फोल्ड करायचं. आतल्या साईडला उलट्या साईडला आतल्या साईडला फोल्ड करायचं, त्याच्यानं शिलाई करून घ्यायचं.
एकसारखं व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे दोन्ही पण ह्याला. फोल्ड करताना बघा हा चौकोन बरोबर आपला होता का नाही असा, इथून मधून कट करून घेतलं त्या साईडनं आपण फोल्ड करून घेतलेलं. तर हा बघायचा हा घेतलेला आहे कपडा आपल्याला इथं लावण्यासाठी. तर साईडने आपण फोल्ड करून घेऊया. उलट्या साईडला आतल्या साईडला कसं फोल्ड करून घ्यायचं. दोन्ही साईडने व्यवस्थित कपड्याला फोल्ड करून घेऊया. छान असं आपलं हे झालेलं आहे. आता बघा लावताना पण बघा कसं लावायचं. बघा जरी तुम्ही साईडनं दोन्ही साईडने फोल्ड करून मग असं शिलाई करून लावलं तरी चालण्यासारखं आहे. असं पण लावलं तर चालेल. जरी तसं नसेल ना तर आपण पहिल्यांदा सरळ बाजू एका ठेवायचं, उलटी बाजू एका साईडला ठेवायची. शिलाई करून आपण नॉट जशी बाहेर काढतो तसे काढून घेऊया आपण. म्हणजे काय होईल व्यवस्थित आपले फिनिशिंग येईल. धागे दोरे वगैरे निघणार. फिनिशिंग पण आलं पाहिजे. नुसतं शिवून काही नाही फायदा. फिनिशिंग पण व्यवस्थित असं आलं पाहिजे. काही करून झाले आहे बघा. आता हे बाहेर काढून घ्यायचं व्यवस्थित कशाच्या साह्याने किंवा इथं मी गुंडीच्या इथून पण बाहेर काढून दाखवते. बाहेर काढत असते बघा. जरी तुम्हाला छोटी वाटत असले तर मोठी जरी केली तरी चालेल. हे बघा हो का असं करून घेतलेलं आहे. तसं दुसरं काढून घ्या. हो का काय करायचं सांगते तुम्हाला. हे व्यवस्थित हो का नॉर्मल आतल्या साईडला असं घालवायचं व्यवस्थित आणि ते ह्याच्यात तिथं अडकवायचं आणि मग त्यातनं काढून घ्यायचं. तर हो का ही छान अशी पट्टी बनवून घेतलेली आहे आपण त्रिकोणी. ह्याला हो का हे लावून घेतलेलं आहे. हे लावताना काय करायचं आपण नॉट काढून घेतले ना ह्याच्यावर व्यवस्थित लावून घेतलेले आहे. हे मधोमध ह्याचा मध्य करायचा हो का असं मध्य करायचा. ह्याचा मध्य करायचा आणि बंदाचा मध्य करून लावून घ्यायचं. म्हणजे ह्या साईडला ही बरोबर जास्त इकडं जाऊन द्यायचं नाही त्रिकोणाकडं. बरोबर मध्ये लावून कमी घेताना घेतलं त्यामुळे बरोबर आपलं मधोमध लागलेलं आहे. म्हणजे आपल्या इथून शिलाई करण्यासाठी ह्या इकडं गॅप राहणार आहे. हे त्रिकोण करून घेतलेलं आहे आणि ह्याच्यात आपण नॉड ओवून घेतलेलं आहे. आपण नॉड ओवून ह्याला लटकन करून घेतले म्हणजे नॉड निघू नये म्हणून. तुम्हाला दाखवले एक लावून घेतलेलं आहे मी. हो का लावताना हो का त्रिकोणावर कसं लावलेलं आहे म्हणजे बरोबर हो का हे बरोबर ह्या त्रिकोणावर असं लावलेलं आहे. तसं तुम्हाला दुसरं लावून दाखवते. फक्त जसं मी सांगितलं तसं लक्षात ठेवायचं. आपण टिक मार्क केलेलं आहे कुठल्या साईडने लावायचं बघून घ्यायचं. कारण काय होतं मग आपल्याकडनं चुकतं. त्यावेळेस जरी नाही समजलं तरी हो का असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं. हो का हे बरोबर म्हणजे हा त्रिकोण बरोबर एका वेळ आला पाहिजे असा. हो का हे बरोबर घ्यायचं म्हणजे बरोबर हा त्रिकोण ह्या साईडलाच आपला आला पाहिजे. असं चेक करून घ्यायचं बघा. हो का व्यवस्थित असं ठेवायचा. हो का हा त्रिकोण असा ठेवायचा. पिशवीच्या म्हणजे खालच्या कपड्यावर त्रिकोण असं त्रिकोण ठेवायचा आणि ह्याच्यावरून शिलाई करून घेऊया बरोबर व्यवस्थित असं ठेवायचं. ह्याच्यावर शिलाई करून घ्यायचं बरोबर. हे त्रिकोण ठेवायचं आणि व्यवस्थित असं शिलाई करून घ्यायचं. फक्त बंद शिलाई करून द्यायचं ना. तेवढं शिलाई करून घेतलेलं आहे बरोबर. आपलं धाग्यासाठी कट करून द्यायची. हा बघा बरोबर आपलं झालेलं आहे. आता काय करायचं हा बघा हा दुसरा असाच कपडा त्याच्यावर व्यवस्थित ठेवायचा. हे बघा असं बरोबर ठेवून घ्यायचं. त्याच्यावर व्यवस्थित जुळवून ठेवायचं असं आणि ह्याच्यावर शिलाई करून घ्यायची व्यवस्थित. असं व्यवस्थित ठेवायचं. ह्याच्यावर शिलाई करून घेऊया आपण. व्यवस्थित असं जुळवून धरायचं आणि शिलाई करून घ्यायची. फक्त नॉड शिलाई देऊन द्यायची नाही. आतल्या साईडला नॉड सोडून घ्यायची. व्यवस्थित असं करून घ्यायचं. जेवढं शिलाई माझी घेतली तेवढ्यांना व्यवस्थित करून शिलाई करून घ्यायची. परत दाब ओळवून घ्यायचा आणि ह्या साईडला पण तशी शिलाई करायची. पूर्ण राऊंडला तशी शिलाई व्यवस्थित करून घ्यायची. नॉड लावताना
बघा बरोबर व्यवस्थित असं जुळवून ठेवायचं आणि ह्याच्यावर शिलाई करून द्यायची. बरोबर शिलाई आलेली आहे. आता ओपन करून देऊया आपण. बरोबर आपली एकदम छान अशी हिने इथं जर टोक वगैरे असेल असं काढून घेतलं तर चालेल, कशाच्या साह्याने घेतलेलं. कारण लटकन केली नाही तर ना की नॉड वगैरे आज जाण्याची शक्यता आहे ना, त्यामुळं का आता काय करायचं हे बघा. बरोबर म्हणजे आपण कशी केली ना तर पिशवी व्यवस्थित आपली राहणार आहे. आता बघून घ्यायचं व्यवस्थित ह्या साईडनं फोल्ड करायचं आणि ह्या साईडनं का व्यवस्थित असं फोल्ड करून घ्यायचं. जसं तुम्हाला फोल्ड करा येईल ना असं केलं तरी चालेल. नको व्यवस्थित असं व्यवस्थित असं जसं तुम्हाला जमतंय तसं व्यवस्थित असं फोल्ड करायचं. ह्याच्यावरती व्यवस्थित असं घालून घ्यायचं. हे बघा व्यवस्थित असं घालून घेतलेलं आहे. आणि ह्या साईडने एक नॉड आणि ह्या साईडने एक नॉड अशी व्यवस्थित खेचायची. किंवा जरी तुम्हाला बंद बाहेर नको असेल ना तर व्यवस्थित कसा नसेल तेवढं असं घ्यायचं. म्हणजे हा त्रिकोण आहे ना मोठा घेतला चालेल. की जाड जर जास्त जाड केली ना तुम्ही तर ह्याच्यात बसणार नाही. आता हे बघा आता मी मेजरमेंट घेतलेलं आहे, पण हे मग असं टाईट होणार. व्यवस्थित पिशवी बसली पाहिजे ना, त्यामुळे व्यवस्थित असं घेताना जास्त घ्यायचं. बघा मस्त वेगळी छान असं झालेलं आहे का ना, भारी इनिक काय तर वेगळं छान असं झालेलं आहे. हे बघा आपण कुठे पर्समध्ये म्हणलं तर ठेवूया किंवा आपल्या पिशवीत वगैरे आपलं प्रवासाला जाताना म्हणलं तर ठेवण्यासारखं आहे. पडदेशी तुम्ही आहे असं ओपन करून घेऊ शकता. व्यवस्थित असं ओपन करून घ्यायचं आणि हे बघा व्यवस्थित छान असं का झालेलं आहे. मस्त आणि इनिक काय तर साधी सिंपल छान अशी वेगळी पिशवी तयार झालेली आहे. फक्त घेता तुमच्या साईज जाडजूड असेल तर इथं घेताना त्रिकोण व्यवस्थित मोठा घ्यायचा. मस्त विषयाने झाले तर कसं वाटलं नक्की मला कमेंट करून सांगा. आणि बघा जर आवडली तर शेअर करा. बघा मस्त छान असं झालेलं आहे, एकदम युनिक छान असं कापड पिशवी. तर बघा तर चला असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असेल ना तर चला व्हिडिओमध्ये भेटू. बाय बाय, धन्यवाद. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून मी आभारी आहे.